लोगोथेरपी एक विवेचन. शब्दसूची. न्यूरोसिस एक प्रकारची मनोविकृती. न्यूजेनिक. न्यूस हा ग्रीक धातू. अर्थ बुद्धी. जेनिक याचा अर्थ उगम, ज्याचा उगम बुद्धीत आहे. लोगोथेरपी जीवनातील अर्थाचा शोध घेणारा उपचार. एक्झिस्टेन्शियल अस्तित्वाशी निगडीत. माझे संक्षिप्त आत्मचरित्र वाचणारे वाचक मला अनेकदा माझ्या लोगोथेरपी नामक मानसोपचार पद्धतीचे अधिक विस्तृत व सुसूत्र वर्णन सांगा म्हणून आग्रह करतात. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी लोगोथेरपीचे वर्णन करणारा विभाग माझ्या फ्रॉम डेथ कॅम्प टू एक्झिस्टेन्शियालिझम मृत्यूतळ ते अस्तित्वाचा गाभा या पुस्तकात समाविष्ट केला. पण तेवढ्याने कुणाचे समाधान होईना. त्याहून अधिक विस्तृत वर्णनाची मागणी करणाऱ्या विनंत्यांची संख्या वाढू लागली. त्यासाठी या पुस्तकात मी लोगोथेरपीचे अधिक सविस्तर विवेचन करणाऱ्या उत्तरार्धाची भर घातली आहे. 20 खंडांच्या मालिकेत वर्णिलेल्या लोगोथेरपीचे छोट्या उत्तरार्धात वर्णन करणे हे काम सोपे नाही. मला आठवतंय, एकदा एक अमेरिकन डॉक्टर माझ्या व्हिएन्नातील कार्यालयात येऊन मला, "डॉक्टर, तुम्ही मनोविश्लेषक सायको ॲनालिस्ट आहात का?" म्हणून विचारू लागला. मी उत्तर दिले, "सायको ॲनालिस्ट नाही, आपण मला मानसोपचार तज्ज्ञ सायकोथेरपिस्ट म्हणूया." त्याचा पुढचा प्रश्न होता, "तुम्ही कुठल्या विचारप्रणालीचे आहात?" मी म्हटले, "मी कुठल्याही एका विचारप्रणालीस स्वतःला वाहून घेतलेले नाही. लोगोथेरपी नावाची माझी स्वतःची एक उपचार पद्धती मी शोधून काढलेली आहे. मला एका वाक्यात तुमच्या उपचार पद्धतीचा सारांश सांगू शकाल का?" त्याने विचारले. "निदान सायको ॲनालिस्ट व लोगोथेरपी यातील फरक तरी सांगू शकाल का?" त्याने विचारणा सुरू ठेवली. "होय, सांगतो, पण त्याआधी तुम्ही मला सायको ॲनालिसिसचा एका वाक्यात सारांश सांगाल का?" मी विचारले. त्याचे उत्तर होते, "सायको ॲनालिसिसमध्ये मनोरुग्णाईत कोचावर झोपतो आणि तुम्हाला ज्याची इतरत्र वाच्यता करणे कठीण असते अशा कटू गोष्टी सांगतो." मी ताबडतोब प्रत्युत्तर दिले, "लोगोथेरपीत पेशंट खुर्चीवर ताठ बसलेला असतो आणि साधारणपणे ऐकायला कठीण असणाऱ्या अप्रिय गोष्टी ऐकतो." अर्थातच वरील विधान मी थट्टा-मस्करी, गंमत म्हणून केले होते. हा काही लोगोथेरपीचा सारांश नव्हता, परंतु त्यात सत्यांश होता. मनोविश्लेषण पद्धतीत भूतकाळातील घटनांचे सिंहावलोकन करण्यावर अंतर्मुख होऊन केलेल्या आत्मपरीक्षणावर भर दिलेला असतो. त्या तुलनेत लोगोथेरपी भूतकाळाकडे बघणारी नसून भविष्याकडे नजर ठेवणारी, या पुढील जीवन अर्थपूर्ण कसे करता येईल हे दर्शविणारी आहे. याप्रमाणे बघायचे तर लोगोथेरपीस आयुष्यास परिपूर्णता आणण्यास मदत करणारा मानसोपचार असे म्हणता येईल. त्याचबरोबर लोगोथेरपी आपले घातक विचार व ज्यामुळे एका विशिष्ट प्रकारचे मनोविकार न्यूरोसिस होतात अशी त्यावरील आपलीच विघातक प्रतिक्रिया या दुष्ट चक्राचा भेद करायला शिकविणारी उपचार पद्धती आहे. लोगोथेरपी न्यूरोटिक व्यक्तीस, रुग्णास त्याच्या आत्मकेंद्रित आणि आत्मघातकी विचारचक्रातून बाहेर पडायला मदत करते. हे लोगोथेरपीचे अगदी साधे, सरळ वर्णन झाले. या उपचार पद्धतीत रुग्णाईतास त्याच्या आयुष्यातील प्रश्नास तोंड देण्यास आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी नवी विचारप्रणाली शोधण्यास, त्याचे जीवन हेतुपूर्ण बनविण्यास उद्युक्त केले जाते. स्वतःच्या आयुष्याचे उद्दिष्ट शोधता आले तर आपल्या न्यूरोसिसच्या विकृतीवर मात करणे सहज शक्य होईल. याची जाणीव होण्यास लोगोथेरपीची मदत होते. माझ्या उपचार पद्धतीस मी लोगोथेरपी हे नाव का दिले ते सांगतो. लोगो हा ग्रीक शब्द असून तो अर्थ हा शब्द निर्देशित करतो. थेरपी म्हणजे उपचार. माझ्या उपचार पद्धतीस काही लेखकांनी व्हिएन्नाच्या मानसोपचार प्रणालीतील तिसरी विचार प्रणाली किंवा तिसरा सिद्धांत अशा शब्दात संबोधिले आहे. पहिला फ्रॉइडचा सिद्धांत व दुसरा ॲडलरचा. मनोगतामध्ये त्याचे वर्णन पहा. लोगोथेरपी जीवनातील उद्दिष्टांवर आणि माणसाच्या ती उद्दिष्टे शोधण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करते. स्वतःच्या जीवनातील उद्दिष्ट शोधणे ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात प्रबळ, प्राथमिक जीवनयज्ञासाठी ठिणगी पुरविणारी प्रेरक शक्ती आहे. हा लोगोथेरपीचा सिद्धांत आहे. म्हणूनच सुखाचा शोध फ्रॉइड किंवा सत्तेची आकांक्षा ॲडलर यापेक्षा जीवनाच्या हेतूचा शोध मला जास्त महत्त्वाचा वाटतो. त्यासाठी मी अर्थाची जिज्ञासा व अर्थाचा शोध असे शब्द वापरतो. ते गगनभेदी जीवन जगण्यास प्रेरित करतात असा माझा विश्वास आहे. जीवनाच्या अर्थासाठी तळमळ. कुणालाही
आला रे आला, बाळ जन्मासी आला, गेला रे गेला, बापुडा व्यर्थ गेला, असे आपल्या स्वतःच्या जीवनाबाबत म्हटलेले किंवा स्वतःला जाणवलेले आवडत नाही. आपल्या जगण्यास हेतू असावा आहे हे स्वतःला पटविण्याची प्रत्येकाची नितांत गरज आहे. त्याशिवाय त्याला जगण्याची इच्छा बाळगता येणार नाही. आपल्या जीवनातील अर्थ शोधणे हे केवळ आपल्या जगण्यासाठी नैसर्गिक प्रवृत्तीसाठी दिलेले स्पष्टीकरण नव्हे. प्रत्येक जीवनास एक विशेष अर्थ असतो नि तो ज्याचा त्यालाच शोधावा लागतो आणि पोळीत पुरण भरावे तसा तो स्वतःच्या जीवनात भरावा लागतो. तसे केल्यानंतरच त्या जीवनास गोडी परिपूर्णता येते. काही लेखकांना वाटते की हे उद्दिष्ट, अर्थ वगैरे शब्द म्हणजे स्वतःच्या बचावासाठी आखलेले धोरण किंवा स्वतःची एक विशिष्ट प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी केलेला प्रयास आहे. उदात्तता दर्शविणारे एक नकली बाह्यकारी कवच आहे. भोवतालच्या परिस्थितीस दिलेली प्रतिक्रिया आहे. माझ्यापुरते म्हणाल तर मला केवळ बाह्यकारी कवच बनविण्यासाठी जगायचे नाहीये की उगाचच परिस्थितीस प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून मरायचे नाहीये. मला वाटते की माणूस जगतो आणि मरतो सुद्धा ते आपल्या जीवन मूल्यांसाठी, कुठल्या तरी ध्येयासाठी. काही वर्षापूर्वी फ्रान्समधील हजारो लोकांच्या मतांचे सर्वेक्षण करण्यात आले असता असे आढळून आले होते की 89% लोकांनी माणसाला ज्यासाठी तो जगण्यास प्रवृत्त होईल असे काहीतरी आयुष्यात हवे असते असे म्हटले. 61% लोक म्हणाले की त्यांच्या आयुष्यात ज्यासाठी ते जीव सुद्धा द्यायला तयार होतील असे काहीतरी किंवा कोणीतरी आहे. मी माझ्या दवाखान्यातील रुग्णाईत तसेच कर्मचाऱ्यांच्या मतांचे सर्वेक्षण करता मला फ्रान्समधील लोकांच्या मताला दुजोरा देणारा निकाल दिसून आला. दोन्हीत केवळ 2%चाच फरक होता. जॉन्स हॉपकिन्स नावाच्या अमेरिकेतील प्रसिद्ध महाविद्यालयातील समाजशास्त्रज्ञांनी 48 कॉलेजेसमधील 7,948 विद्यार्थ्यांच्या मतांचे सर्वेक्षण केले. ही चाचणी म्हणजे अमेरिकन राष्ट्रीय मानसिक आरोग्य केंद्राने केलेला अभ्यास होता. आज मी तिला तुम्ही सर्वात जास्त महत्त्व कशास देता हा प्रश्न होता. 16% विद्यार्थ्यांनी खूप पैसा मिळविणे हे उत्तर दिले, तर 78% विद्यार्थ्यांनी आयुष्यातील उद्देशांचा शोध घेणे हे उत्तर दिले. यातील काही विद्यार्थ्यांचे उत्तर त्यांच्या अंतर्मनातील संघर्षाचे घोतक आहे असे गृहीत धरले, तरी देखील ते नियमास अपवाद म्हणूनच समजावे लागेल. काहींची मूल्ये खोटी आहेत असे मानले तरी त्या खोट्या मूल्यांचा मुखवटा काढून त्यामागील सत्याचा शोध घेण्याची गरज असतेच. मात्र ही मुखवटा काढण्याची क्रिया त्यामागील अस्सल माणसाची, त्याच्या खऱ्याखुऱ्या अर्थपूर्ण आयुष्य जगायच्या इच्छेची ओळख पटता क्षणीच थांबवायला हवी. तसे न झाले तर मुखवटा फाडणाऱ्या मनोवैज्ञानिकांच्या हेतूमागील नकलीपणाचे पितळच उघडे पडेल. त्याचा स्वतःच्या दुसऱ्याला खाली ओढण्याचा, त्याच्यातील अस्सल माणसाला हिणकस ठरविण्याचा सुप्त हेतूच उघडकीस येईल. तसे झाल्यास दोन्ही माणसातील माणुसकीस कनिष्ठ दर्जावर आणले जाईल. अस्तित्वातील वैफल्य, एक्झिस्टेन्शियल फ्रस्ट्रेशन. एक्झिस्टेन्शियल या शब्दाचा अर्थ अस्तित्वासंबंधी असा करता येईल. यात मानवी अस्तित्वाची जाण, त्याबाबतची समज, त्या अस्तित्वातील हेतूची जाणीव आणि स्वतःच्या जीवनातील हेतूच्या शोधासाठी केलेली धडपड, विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्तीची तळमळ या सर्वांचा समावेश आहे. अशी धडपड करताना कित्येकदा वैफल्याची भावना येण्याची संभावना आहे. हे वैफल्य मानसिक नसून बौद्धिक वैफल्य असते, त्यात भावनिक वैफल्य नसते. लोगोथेरपीत याला न्यूजेनिक न्यूरोसिस ही संज्ञा दिलेली आहे. न्यूस या ग्रीक धातूचा अर्थ बुद्धी असा होतो. मानवी अस्तित्वाचे हे आणखी एक परिमाण आहे. मानवी अस्तित्वाच्या अनेक पापुद्र्यातील हा बौद्धिक पापुद्रा. बौद्धिक संघर्ष, अशांतता, न्यूजेनिक न्यूरोसिस. वर वर्णिलेला बौद्धिक संघर्ष हा माणसाच्या स्वभावधर्म किंवा सहज प्रवृत्ती, उदाहरणार्थ आहार, निद्रा, भय, मैथून आणि त्याच्या आकांक्षा यातून जन्मलेला नसून स्वतःच्या जीवनातील स्वतः पलीकडील उदात्तता शोधण्याच्या प्रयत्नात असताना अनुभवलेला संघर्ष असतो. अशा वेळी मनाच्या तळाचा शोध घेणाऱ्या मानसिक उपचारांऐवजी मनाच्या उंचीची भरारी आजमावायचे धारिष्ट करणाऱ्या जीवनातील मानव्याच्या शोध घेणाऱ्या लोगोथेरपीसारखा बौद्धिक वैचारिक उपचार अधिक संयुक्तिक असतो. हे एक उदाहरण पहा.
एकदा एक उच्चपदस्थ अमेरिकन राजनैतिक अधिकारी माझ्या व्हिएन्नातील ऑफिसात आला. त्याला त्याच्यावर 5 वर्षापूर्वी सुरू केलेली मनोविश्लेषण उपचार पद्धती पुन्हा चालू करायची होती. सुरुवातीलाच मी, तुम्हाला तुमचे मनोविश्लेषण करावे असे का वाटते आणि मुळात ते करण्याचे कारण काय होते, अशी पृच्छा केली. त्याच्या उत्तरांवरून मला कळले की तो आपल्या व्यवसायात अत्यंत असंतुष्ट होता. त्यावेळचे अमेरिकेचे राजकीय धोरण त्याला मुळीच पटत नव्हते. स्वतःला न पटणाऱ्या धोरणाची अंमलबजावणी करणे त्याला फार जड जात होते. त्याचे मनोविश्लेषण करणाऱ्या मनोविकार तज्ज्ञाने वारंवार त्याला आपल्या वडिलांशी सलोखा करण्याचा सल्ला दिला. आत्ताचे अमेरिकन सरकार व तुझे वरिष्ठ हे तुला तुझ्या वडिलांचे, त्यांच्या वागण्याचे प्रतीक वाटतात आणि ओघानेच वडिलांच्या ठायी असलेली तुझी असंतुष्टता तुझ्या व्यावसायिक असंतुष्टतेत प्रगट होते, असे निदान केले होते. 5 वर्षे ती उपचार पद्धती वापरून देखील त्याला त्या उपचारांचा उपयोग झाला असे दिसत नव्हते. न्यूयॉर्कमधील वैज्ञानिक त्याला आपला सल्ला स्वीकारायला उद्युक्त करीत होता आणि हा पेशंट प्रतिमा आणि प्रतीकांच्या गोंधळात हरवून बसला होता. त्याला त्याच्या डोळ्यासमोरील सत्य दिसेनासे झाले होते. काही दिवस त्याच्याशी बोलल्यानंतर मला कळून चुकले की व्यावसायिक जीवनातील धोरणात त्याला काही उपयुक्तता आढळून येत नव्हती. अर्थ गवसत नव्हता. आपण काहीतरी मानवोपयोगी काम करावे अशी तीव्र इच्छा त्याला होत होती. जीवनातील त्याची असंतुष्टता वाढतच होती. त्याचा आहे तोच व्यवसाय चालू ठेवायचे काहीच कारण नव्हते. हे नजरेस आणून देताच त्याने तो करत असलेला व्यवसाय सोडून नवे काम करायला घेतले. याचा अत्यंत समाधानकारक परिणाम झाला. 5 वर्षांनंतरही नव्या परिस्थितीत आपण पूर्णपणे संतुष्ट असल्याचे त्याने कळविले. त्याला मुळी मानसिक विकृती नव्हतीच आणि म्हणूनच मानसिक विश्लेषणाची, उपचारांची किंवा लोगोथेरपीची देखील त्याला गरज नव्हती. सारेच संघर्ष मनोविकाराचे घोतक नसतात. खरे तर थोडे काही संघर्ष परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात. तसेच सारीच दुःखे विकारदर्शक नसतात. मनोविकारदर्शक असण्याऐवजी काही प्रतिकूलता माणसाच्या विकासास आवश्यक ठरतात. विशेषतः स्वतः पलीकडील विश्वात अस्तित्वाबाबतच्या संघर्षात निर्माण झालेली दुःखे या सदरात मोडतात. जीवनातील अर्थ शोधण्याची मानवाची धडपड, त्याबाबत शंकित होणारे त्याचे मन हे दरवेळी मनोविकाराचे निदर्शक असते किंवा त्यामुळे मनोविकार होण्याची शक्यता असते, हे मला कधीच मान्य होणार नाही. स्वतःच्या जीवनातील अर्थाबाबतची चिंता, साशंकता, त्यातून कधी निर्माण झालेली निराशा या क्लेशकारक असू शकतात, पण म्हणून त्यांना मनोरुग्णता सूचक म्हणणे योग्य ठरणार नाही. कधी कधी अशा संदेहांना, काळज्यांना, त्यामागे नसलेल्या हेतूंचे शेपूट चिकटवून जीवनातील अर्थ शोधण्याच्या नैसर्गिक धडपडीला रोग ही संज्ञा देऊन काही मनोवैज्ञानिक तिला झोपेच्या गोळ्या किंवा तत्सम औषधांच्या ढिगाऱ्याखाली दडपून टाकतात. मनोवैज्ञानिकाचे खरे काम माणसाला त्याच्या जीवनातील अर्थाबाबतच्या शंका-कुशंकाच्या अभ्रातून वैमानिकासारखे आत्मोन्नतीच्या दिशेने न्यायचे हे असते. पेशंटला त्याच्या जीवनकार्याची ओळख व्हायला मदत करणे हे लोगोथेरपीचे प्रमुख कार्य असते. ज्या अंशी लोगोथेरपी पेशंटला त्याच्या आयुष्याची दिशा दाखवायला, जीवनातील अर्थ शोधायला मदत करते, त्या प्रमाणात ती विश्लेषणात्मक असते हे खरं आहे. तेवढ्यापुरते तिचे मनोविश्लेषण पद्धतीशी साम्य आहे. परंतु पेशंटला त्या अर्थाबाबत जागृत करण्याच्या प्रयत्नात लोगोथेरपी स्वतःला मानवाच्या नैसर्गिक प्रवृत्ती आणि सुप्त मनातील इच्छांच्या बंधनापुरती मर्यादित ठेवत नाही. लोगोथेरपी माणसाला त्याच्या अस्तित्वाच्या अर्थाचे भान करून देते. तो उद्देश शोधण्याच्या व परिपूर्ण जीवन जगायला, तो हेतू जीवनात सामावून घेण्याच्या त्याच्या गरजेची त्याला जाणीव करून देते. येथे लोगोथेरपी आणि मनोविश्लेषण उपचार पद्धतीची फारकत होताना दिसते. मानवी अस्तित्व हे केवळ नैसर्गिक इच्छापूर्ती करणे, केवळ सुप्त आणि जागृत मनातील संघर्ष सोडविणे, केवळ भोवतालच्या परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन राहणे किंवा केवळ सामाजिक संकेतांच्या पुरतीस मान तुकवून राहणे एवढ्यापुरते मर्यादित नसून आपल्या जीवनात अर्थ भरणे, ते कृतिशील, उदात्त बनविणे यास्तव आहे, याची जाणीव करून देण्यास लोगोथेरपीची मदत होते. बुद्धी चैतन्य, न्यू डायनॅमिक.
जीवनातील अर्थाच्या शोधात असताना कधीकधी आंतरिक संतुलनाऐवजी आंतरिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक आरोग्यासाठी नेमक्या अशा संघर्षाचीच नितांत गरज असते. माझा विश्वास आहे की आयुष्यातील कठीणात कठीण प्रसंगास तोंड द्यायची क्षमता अंगी येण्यासाठी आपल्या आयुष्याला अर्थ आहे. या ज्ञानाइतकी परिणामकारक इतर कुठलीही शक्ती नाही. पुन्हा एकदा नीत्शेच्या ज्याला कशासाठी जगायचे हे कळते त्याला कुठल्याही परिस्थितीत कसे जगायचे ते कळते या वचनाची आठवण करून देतो. मानसोपचारासाठी हे शब्द ब्रीदवाक्य ठरावेत. नाझी जर्मनांच्या छळछावणीत ज्यांना नीत्शेच्या वरील शब्दांची जाणीव होती, ज्यांना भविष्यात साध्य करायला काहीतरी ध्येय समोर होते, अशी माणसे जास्त प्रमाणात जगली याचा मला प्रत्यय आला. छळछावणीतील अनुभवांवर आधारित पुस्तके लिहिणारे इतर लेखक तसेच जपानच्या, उत्तर कोरियाच्या आणि उत्तर व्हिएतनामच्या युद्धातील युद्धकैद्यांच्या अनुभवांचे शोध घेणारे मनोवैज्ञानिक देखील याच निदानाप्रत आल्याचे दिसून येते. माझ्या स्वतःपुरते सांगायचे तर ऑशविटच्या छळछावणीत मला नेण्यात आले तेव्हा माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी तयार असलेले हस्तलिखित माझ्याजवळून हिरावून घेण्यात आले होते. पुढे 1955 मध्ये न्यूयॉर्कमधील ऑल्फ्रेड कनॉफ नावाच्या प्रकाशकाने ते द डॉक्टर अँड द सोल ॲन इंट्रोडक्शन टू लोगोथेरपी या नावाने इंग्रजीत प्रकाशित केले. हे पुस्तक पुन्हा नव्याने लिहून काढायची माझी जिद्द छळछावणीतील अमानुष वातावरणात टिकून राहण्यासाठी माझ्या कामी आली. बवेरियातील तळावर टायफसने आजारी असताना मी सापडेल त्या चिठोऱ्यावर आपली सुटका झाली तर पुन्हा ते पुस्तक लिहायला कामी येतील या विचाराने मूळ हस्तलिखितातील आठवतील त्या टिपांची नोंद करू लागलो. छळछावणीतील त्या अंधाऱ्या खोपटात या माझ्या उद्योगाने आजारपणात देखील माझी रक्ताभिसरण कोलमडून पडू न देता त्यात चैतन्य भरले आणि मला जगण्यास मदत केली याची मला खात्री आहे. अनुभवांवरून असे दिसते की मानसिक आरोग्य हे तणावातील संतुलनात असते. आत्तापर्यंत कमावलेले यश, मग ते कुठल्याही प्रकारचे यश असो आणि अजून पुढे आपल्याला करू शकता येणारे कार्य, यामधील तणाव, आपण कोण आहोत आणि कोण बनू शकतो, काय बनायला हवे यातील संघर्ष मानवी अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणूनच मानसिक आरोग्यासाठी तो अत्यावश्यक आहे. अशा संघर्षासाठी कोणाला प्रवृत्त करायला घाबरायचे कारण नाही. तसे केल्यानेच मानसोपचारक पेशंटला निष्क्रियतेतून कार्यशील दशेत जायला मदत करू शकतो, त्याच्यातील चैतन्याला जागृत करू शकतो. मानसिक आरोग्यासाठी संतुलित, संघर्षरहित आयुष्य जगण्याची गरज असते असे समजणे हा भ्रम आहे. माणसाला गरज असते ती संतुलनाची नव्हे तर प्रेरणेची, स्वतः निवडलेल्या ध्येयाची आणि ते मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेची, आपल्या जगण्यास अर्थ देणाऱ्या वृत्तीची, वैचारिक चैतन्याची. मानवी अस्तित्वातील प्रेरकता दिसते ती दोन विरुद्ध ध्रुवांमधील जागे. एक ध्रुव प्रतीक असतो जीवनातील साराचा, तर दुसरा असतो तो स्वतःच्या जीवनात अर्थ भरू पाहणाऱ्या माणसाचा. या ध्रुवांमधील चैतन्य माणसाला खऱ्या अर्थाने जिवंत राहण्याला मदत करते. हे तत्व मानसिकदृष्ट्या सुस्थितीत असणाऱ्या माणसालाच लागू होते असे नाही, तर मनोविकृती असलेल्या व्यक्तीला देखील हाच नियम अधिकच प्रकर्षाने लागू होतो. एखादा वास्तुशास्त्रज्ञ जेव्हा दारावरची किंवा पुलाखालची वगैरे मोडकळीस आलेली कमान पुन्हा मजबूत करण्याच्या प्रयत्नात असतो, तेव्हा तो त्या कमानीवरील दाब योग्य प्रमाणात वाढवितो. तसे केल्याने तुटू लागलेले भाग जवळ येऊन त्यामधील दुवा घट्ट सांधतात. मनोवैज्ञानिकाला देखील पेशंटचे दुर्बल झालेले मन पुन्हा सशक्त करायचे असेल तर त्याला पेशंटच्या मनावर योग्य तेवढ्या संघर्षाचा दाब द्यायला घाबरायचे कारण नाही. त्यासाठी उपचारकाला पेशंटचे मन त्याच्या जीवनातील अर्थ शोधायला लावीत योग्य दिशेने वळविणे भाग आहे. जीवनातील अर्थाचे व तो शोधताना केलेल्या परिश्रमाचे विधायक गुणधर्म दाखविल्यानंतर मी आता हल्ली ज्याबद्दल बऱ्याच प्रमाणात तक्रार केली जाते अशा एका विघातक प्रभावाविषयी लिहितो. आज बरेच लोक त्यांच्या जीवनात अजिबात काही हेतू राहिला नाही अशी तक्रार करताना दिसतात. ही भावना मानसिक आरोग्यास हानिकारक असते. अशी तक्रार करणारी माणसे जीवन जगण्यासाठी लागणारे
कुठल्याही उद्देशांबाबत पूर्णतया अनभिन्न असतात. त्यांच्या आयुष्यातील, त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यातील ही पोकळी त्यांना सतत जाणवत झपाटत असते. ते या पोकळीत हरवलेले, अडकलेले असतात. मी या अवस्थेला अस्तित्वातील पोकळी हे नाव दिले आहे. अस्तित्वातील पोकळी, द एक्झिस्टेन्शियल व्हॅक्यूम. 20व्या शतकात जीवन निराश, निरर्थक वाटणे ही सर्वसामान्यांप्रमाणे आढळणारी घटना असावीशी असे वाटते. याची काही कारणे आपण समजू शकतो. माणूस खरोखरपणे मानव झाला तेव्हा तो काही गोष्टींना मुकला. त्याचे पशुत्व संपले. बहुतांश प्राणी आपल्या नैसर्गिक सहज प्रवृत्तीनुसार इन्स्टिंक्ट वागायला मोकळे असतात. त्यांचे सर्व जीवन सहज प्रवृत्तीनुसार चालते. उदाहरणार्थ खाणे, झोपणे, निसर्गभीती, मैथून. असे जीवन त्यांना शारीरिक सुस्थिती आणि सुरक्षितता प्राप्त करण्यास मदत करते. हा सहज प्रवृत्ती अवलंबनाचा मार्ग मनुष्याला बंद झाला आहे. माणसाला प्रत्येक आचार विचार करताना निवड करावी लागते. त्याला निवडीचे बंधन आहे. तसेच स्वातंत्र्य आणि त्याबरोबर येणारी जबाबदारी देखील आहे. तशात अलीकडील काळात त्याला योग्य वर्तनाचा मार्ग दाखविण्याचे, त्याला टेकू देण्याचे काम करणाऱ्या रूढी नष्ट होत चालल्या आहेत. तेव्हा आता त्याला काय करावे ते सांगणाऱ्या सहज प्रवृत्तींचा वापर करता येत नाही आणि कसे आचरण करावे ते शिकविणारी रूढी राहिली नाही. अशा परिस्थितीत तो वावरत आहे. कधी कधी तर त्याला आपली स्वतःची इच्छा काय आहे हे देखील कळेनासे होत आहे. मग माणूस एकतर सगळे करतायत ते करणारा अनुसरणवादी बनतो, नाहीतर एकछत्र राज्यात दुसरे सांगतात ते करायला शिकणारा, आंधळेपणाने आज्ञापालन करणारा असा होतो. नुकत्याच 1950 ते 55 या काळात संपविलेल्या आपल्या अभ्यासाचा निष्कर्ष सांगताना संख्याशास्त्रज्ञ म्हणतात की युरोपमध्ये 25% विद्यार्थी मोठ्या प्रमाणात स्वतःच्या अस्तित्वातील पोकळी अनुभवत आहेत, तर अमेरिकेत ही संख्या 60% अशी आहे. ही अवस्था अनेकदा रटाळपणाच्या स्वरूपात प्रदर्शित होते. हे पाहिल्यावर शोपेनहॉवर मनुष्य मात्राला रटाळवाणे नाहीतर यातनामय अशा दोन परस्पर विरुद्ध टोकांमध्ये झुलत राहायचा शाप असावा असे का म्हणाला ते कळू लागते. सद्यस्थितीत दुःखापेक्षा रटाळपणा बऱ्याच मनोविकृतींचा जनक असावेसे वाटते. अशा विकृतींचे प्रमाण वाढत असल्याचेही आढळून येते. शास्त्रीय प्रगतीमुळे निर्माण झालेल्या स्वयंचलित यंत्रयुगात माणसाची कामे हलकी करणारी अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. सर्वसाधारण माणसास उपलब्ध असणाऱ्या रिकाम्या वेळेचे प्रमाणही त्यामुळे वाढत आहे. दुर्दैवाने त्या वेळेचा उपयोग कसा करावा हे अनेकांना कळत नसल्याचे दिसते. आता रविवारचे बघा. आठवडाभर काम केल्यानंतर रविवार मोकळा मिळतो. तेव्हा करायला काही नसल्याने अनेकांना आपल्या जीवनातील भकासता, पोकळी यांची तीव्रतेने जाणीव होते. ती आ वासून त्यांच्या पुढ्यात उभी ठाकते. बऱ्याचशा आत्महत्या मनाच्या अशा अवस्थेत केलेल्या आढळतात. अतिनैराश्य, आक्रमक प्रवृत्ती, मादक द्रव्याधीनता अशा वाढत्या प्रमाणात दिसून येणाऱ्या विकृतीमागील कारणे पाहता अस्तित्वाची पोकळी हा प्रकार जाणून घेणे अगत्याचे वाटते. सेवानिवृत्तीनंतरच्या आणि वार्धक्यातील एकटेपणा आणि नैराश्य याचे बीज देखील वरील पोकळीत आढळून येते. ही अस्तित्वाबाबतची पोकळी बऱ्याच निरनिराळ्या मुखवट्या आड लपून वावरताना दिसते. कधी कधी आयुष्यात अशी पोकळी असलेला माणूस ती भरून काढण्याचा प्रयत्न सत्तेचा हव्यास धरून करताना दिसतो. कधी तो पैशामागे धावताना दिसतो. पैशामागे केलेली धावपळ ही एक प्रकारे सत्तेसाठी केलेली धडपडच असते. कधी त्यासाठी तो सुखाच्या मागे पळताना दिसतो. म्हणूनच अनेकदा आपल्याला अशी माणसे विषय सुखात डुंबून आयुष्यातील रिकामी जागा भरायच्या प्रयत्नात असलेली दिसतात. ते विषय लंपट झालेले दिसतात. अशाच तऱ्हा मनोविकृत झालेल्या माणसात दिसून येतात. आपल्या शरीरात मज्जातंतू सतत मेंदूकडून शरीरभर आणि शरीराकडून मेंदूकडे असे संदेश पाठवित असतात. हे चक्र अविरत चालू असते. उदाहरणार्थ थंडी वाजते. हा शरीराचा संदेश मिळाल्याबरोबर मज्जातंतू, रक्तवाहिन्या
आकुंचित करून शरीरातील ऊब वाचविण्याचा प्रयत्न करतात. उलट पक्षी फार उकडू लागले तर त्याच रक्तवाहिन्या प्रसरण पाहून घाम बाहेर फेकून शरीर थंड करायचा प्रयत्न करतात. याविषयी मी पुढे आणखी सांगेन. अस्तित्वाची पोकळी असलेला माणूस देखील तशाच संदेश चक्रात अडकलेला दिसतो. ही पोकळी बौद्धिक किंवा शारीरिक नसून मानसिक असते. त्याच्या खाणाखुणा देखील वरील परिच्छेदात वर्णिल्याप्रमाणे असतात अन त्या वाढत असलेल्या दिसतात. परंतु अशा व्यक्तीला उपचार करताना मानसोपचाराबरोबर लोगोथेरपीचाही वापर न केल्यास ती बरी होण्याची संभावना कमी होते. त्याच्या अस्तित्वातील पोकळी भरून काढली न गेली तर त्याचा मनोविकार उलटण्याची फार संभावना असते. लोगोथेरपीचा उपयोग केवळ बौद्धिक संघर्षापुरता मर्यादित नसून मानसिक विकारांशी सामना करण्यासाठी देखील आवश्यक असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे मानसिक विकारातून निर्माण झालेल्या शारीरिक दुःखांवर उपचार करताना देखील लोगोथेरपीची आवश्यकता जाणवते. या दृष्टिकोनातून बघता मॅग्दा बी. अर्नोल्डच्या प्रत्येक उपचार पद्धती ही थोड्या प्रमाणात का होईना पण लोगोथेरपी असावी लागते या म्हणण्याचा प्रत्यय येतो. आता पेशंटला आयुष्याचा अर्थ काय असा प्रश्न पडला तर उपचारकाला काय करता येईल इकडे वळूया. जीवनाचा अर्थ. कुठल्याही डॉक्टरला पेशंटच्या माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे या प्रश्नाचे सर्वसाधारण उत्तर देणे कठीण आहे. याचे कारण असे की तो अर्थ व्यक्तीप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे आणि काळाप्रमाणे बदलत असतो. म्हणूनच सर्वसामान्य विधान न करता त्यावेळेस व परिस्थितीला अनुरूप असा अर्थ शोधणे महत्त्वाचे असते. सर्वसाधारण विधानात जीवनाचा अर्थ काय ते सांगा असा प्रश्न करणे हे बुद्धिबळपटूला जगात बुद्धिबळातील सगळ्यात चांगली चाल कोणती आहे ते सांगा असे विचारल्यासारखे होईल. सर्वात चांगली चाल किंवा फक्त चांगली अशी कुठलीच चाल नसते. त्यावेळच्या पाद्यांनुसार, पटावरील त्यांच्या स्थानानुसार आणि प्रतिस्पर्धाच्या व्यक्तिमत्वानुसार सर्वात चांगली चाल कुठली ते ठरवावी लागते. माणसाच्या आयुष्याचेही तसेच आहे. आयुष्यातील अर्थाची अमूर्त अशी व्याख्या करायची नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचे आपले असे त्याला आवडणारे, रुचणारे असे व्रत असते. पूर्ण करण्याची आस असते. ते त्यामुळे कुणी दुसरे त्या व्यक्तीची जागा घेऊ शकत नाही की त्याच्या पावलांवर तशीच पावले टाकून चालू शकत नाही. प्रत्येकाचे स्वतःचे विशिष्ट कार्य असते. तसेच ते पूर्ण करायच्या संधी देखील असतात. आयुष्यातील प्रत्येक परिस्थिती माणसाला एक आव्हान करीत असते. त्याला सोडविण्यासाठी एक नवा प्रश्न उभा करत असते. जीवनातील अर्थ काय हा प्रश्न जरा उलटा फिरवून विचारायला हवा. त्याने जीवनाला हा प्रश्न विचारण्यापेक्षा जीवन त्याला प्रश्न विचारते आहे हे समजून घ्यायला हवे. प्रत्येक व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यातील ध्येय शोधावयास आणि त्याच्या पूर्तीसाठी असलेली जबाबदारी पेलायला शिकते तेव्हाच ती जीवनाला द्यायला उत्तर शोधू शकते. अस्तित्वाचे सार. जबाबदारपणे वागण्यावर दिलेला भर लोगोथेरपीच्या निसंदिग्ध आज्ञार्थामध्ये परावर्तित होताना दिसतो. लोगोथेरपीचे सांगणे आहे, असे जगा की जणू काही तुम्ही दुसऱ्यांदा तेच आयुष्य जगता आहात आणि आता करण्याच्या बेतात आहात तीच चूक तुम्ही पहिल्या वेळी देखील केली आहे. मला वाटते की आचरणाबाबतच्या या वचना इतके दुसरे काही वचन त्याला जबाबदारीने वागायला शिकवू शकणार नाही. हे वचन त्याला कल्पनेच्या जगात नेऊन वर्तमान काळ जणू भूतकाळ आहे आणि तो विशिष्ट भूतकाळ आपण बदलू शकतो. त्यात आपल्याला हवे ते फेरफार करू शकतो अशी कल्पना करायला उद्युक्त करतात. अशी कल्पना करता आली की माणसाला आयुष्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव होते. तसेच आपल्या प्रत्येक वागण्याच्या निर्णायक स्वरूपाची देखील जाणीव होते. हा आदेश आपण आपल्याला आणि आपल्या आयुष्याला आपल्याला मिळालेल्या थोड्याशा वेळात कोणते अंतिम रूप देत आहोत, ते कसे घडवत आहोत याबद्दलची त्याची जाणीव जागृत करतो. लोगोथेरपी पेशंटला त्याच्या स्वतःच्या जबाबदारीची, कर्तव्याची जाणीव करून देते. ती जबाबदारी कशाची, कशासाठी, कुणासाठी आहे ते ठरवायचे स्वातंत्र्य पेशंटचे असते. परिणामी लोगोथेरपी ही सर्व उपचार पद्धतीतील सर्वात कमी प्रमाणात कोणतीही मूल्ये पेशंटवर लादणारी, आपली जीवन मूल्यांचे समीक्षण करणारी अशी ठरते. लोगोथेरपीचा वापर करणारा उपचारक पेशंटला त्याच्या न्यायनिवाडा करण्याची जोखीम उपचारकावर सोपवू देणार नाही.
आपल्या आयुष्याचा उद्देश आपण समाजाला उत्तरदायी राहण्यात आहे का स्वतःच्या सदसद विवेकबुद्धीनुसार वागण्यात आहे हे पेशंट ठरवितो. काही लोक आयुष्याची कर्तव्ये केवळ त्याच्यावर सोपविलेल्या गेलेल्या कार्यानुसार ठरवत नसून त्या कार्याची दिशा दाखविणाऱ्या वरून ठरवतात. वरील वर्णनावरून तुम्हाला लोगोथेरपी ही शिक्षक किंवा उपदेशकाचे काम करीत नाही हे जाणवेल. ती बौद्धिक कल्पनांचे निराकरण किंवा नीतीविषयक उपदेश करीत नाही. लोगोथेरपी ही चित्रकारासम नसून डोळ्यांच्या डॉक्टरसारखी आहे. चित्रकार त्याला दिसलेले जग रंगवून रेखाटून आपल्या पुढे उभे करतो. डोळ्यांचा डॉक्टर आपल्याला आहे तसे जग बघण्यासाठी दृष्टी मिळवून देण्यास मदत करण्याचे काम करतो. लोगोथेरपीचा वापर करणारा उपचारक पेशंटचा दृष्टिकोन सखोल आणि विशाल करण्याचे काम करतो. त्यामुळे पेशंटला आयुष्याचा संपूर्ण वर्णपट नीट बघता येऊन त्यातील त्याचा आपला मतितार्थ काढण्याची क्षमता येते. आपले अंतरसामर्थ्य ओळखून ते जागृत करण्याचे कार्य करायची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची असते असे मी म्हणतो. तेव्हा मला आणखी एका गोष्टीवर भर द्यायचा आहे, ती म्हणजे जीवनाचा अर्थ आपले भोवतालच्या जगाशी असलेले नाते नीट समजून घेऊन काढायचा असतो. तो केवळ स्वतःच्या आयुष्यापुरता सीमित नसतो. आपले अस्तित्व ही एक बंद पेटी नसून आजूबाजूच्या वातावरणाशी त्यातील लोकांशी निगडीत असे असते. त्यामुळे त्यातील अर्थ शोधताना स्वतः पलीकडे जाऊन सभोवतालच्या जगात देखील तो पाहावा लागतो. याला मी पूर्णत्वाचा गुणविशेष असे नाव दिलंय. स्वतः पलीकडे कशाकडे तरी कुणाकडे तरी पाहता येणे हे मानवी जन्माचे लक्षण आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात तो स्वतःला विसरून इतर कुठल्या तरी कार्याला वाहून घेऊ शकेल किंवा इतर व्यक्तींवर प्रेम करू शकेल तेवढा जास्त तो मानव या संज्ञेस पात्र होईल आणि तेवढ्या अधिक प्रमाणात त्याचे अस्तित्व अधिक विकसित असेल. हे प्राप्य अंतिम ध्येय नाही, कारण ते मिळवण्यासाठी म्हणून आपण जेवढे धडपडू तेवढे ते दूर पळते. तो स्वतःच विसरून इतरांसाठी जगताना आपल्या नकळत अचानक हाती येणारा ठेवा असतो. आत्तापर्यंत आपण हे पाहिले की जीवनातील अर्थाची व्याख्या बदलत जाणारी असते, परंतु त्यातील अर्थ कधी संपत नाही. लोगोथेरपीत सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या मार्गाने जाऊन त्याचा शोध घेता येतो. उदाहरणार्थ, कृतिशील जीवन जगताना. दुसरा, आपल्या पलीकडील कुठल्या तरी उदात्त भावनांचा अनुभव घेताना किंवा दुसऱ्या व्यक्तीचा सहवास अनुभवताना. आणि तिसरा, न टाळता येणाऱ्या दुःखांकडे पाहायचा आपला दृष्टिकोन बदलताना. अशा विविध मार्गांनी जीवनाचा हेतू, त्याचे उद्दिष्ट आपल्याला समजून घेता येते. यातील पहिला मार्ग समजणे सोपे आहे. कदाचित दुसरा आणि तिसरा मुद्दा नीट समजण्यासाठी अधिक स्पष्टीकरणाची गरज पडेल. उदात्ततेचा म्हणजे सत्य, शिव आणि सुंदरतेचा अनुभव घेणे. हा अनुभव निसर्ग सानिध्यात मिळू शकतो. सुसंस्कृतपणा, सुविचारांच्या अभिव्यक्तीत अथवा साहित्याच्या कलास्वादात मिळू शकतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीतील अद्वितीयता अनुभवता येऊन तिच्यावर प्रेम करता येणे, यातही उदात्तता जाणवते. ती कशी ते बघूया. प्रेमाची व्याख्या. प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वाचे आंतरिक पैलू स्पष्टपणे पाहता येणे, कळून घेता येणे. दुसऱ्यावर नितांत प्रेम केल्याखेरीज कोणालाही प्रिय व्यक्तीच्या मनाचा पूर्णपणे थांग लागू शकत नाही. प्रेम आपल्याला प्रिय व्यक्तीचे मूलभूत गुणधर्म, त्याची विशेष लक्षणे बघायला शिकविते आणि शिवाय त्याच्यातील अदृश्य गुण देखील दाखविते. आवडत्या व्यक्तीचे अव्यक्त गुण लक्षात घेऊन तिला त्याच्या अभिव्यक्तीची शक्यता पटवून देऊन ते प्रकाशात आणण्यासाठी प्रेम करणाऱ्या व्यक्तीची त्याच्या प्रेमाची मदत होते. प्रेम उभयंताची उन्नती करते. लोगोथेरपीत प्रेमाची व्याख्या नैसर्गिक शारीरिक आकर्षण व त्या आकर्षणातून उद्भवलेल्या भावना यापुरती सीमित नसून ज्यामध्ये उदात्तता सामावेल अशी आहे. मानव प्राण्यासाठी मैथुना इतकीच प्रेम ही देखील नैसर्गिक आणि प्राथमिक प्रेरणा असते, इंद्रियजन्य गरज असते. मैथुन ही प्रेमाची एक अभिव्यक्ती आहे, ती प्रतीक बनते. जर त्यात प्रेमाचा अंतर्भाव असेल तर मैथुन हे न्याय आहे, पवित्र देखील आहे. शारीरिक आकर्षण व संभोग हे दोन व्यक्तीतील अद्वैताचे प्रतीक आहे. भोग, पीडा आणि त्याचा अर्थ. आश्चर्य वाटेल, पण आयुष्यातील अर्थ शोधून काढायचा एक आणखी मार्ग आहे. तो म्हणजे
अतीव दुःखातही त्या पीडेमागील अर्थ समजून घ्यायचा. जेव्हा न टाळता येण्यासारखे दारुण भोग पुढ्यात येऊन टाकतात, तेव्हा तशा निराशाजनक कठीण समयातही जीवनातील अर्थ गवसण्याची शक्यता असते, हे विसरून चालणार नाही. अशा वेळी महत्त्वाचे असते ते आपत्तीचे विजयोत्सवात रूपांतरण करणे, वैयक्तिक शोकांतिकेला विजयात बदलणे आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या आपल्यातील अव्यक्त उदात्तता समूर्त होत असतानाची साक्षीदार होणे. जेव्हा येणारी परिस्थिती, उदाहरणार्थ न बरा होणारा आजार होणे, बदलणे आपल्या हातात नसते, तेव्हा देखील आपल्या स्वतःस बदलणे नि आव्हान पेलणे आपल्या हातात असते. मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ एका केसचे उदाहरण देतो. एकदा एक वयस्कर डॉक्टर मला भेटायला आला. तो अतीव नैराश्याच्या मनोव्यथेने गांजला होता. 2 वर्षापूर्वी झालेल्या पत्नीच्या मृत्यूचे दुःख पचविणे त्याला फार जड जात होते. तिच्यावर त्याचे आत्यंतिक प्रेम होते. तिचा विरह त्याला असह्य होत होता. आता मी काय करू शकत होतो? त्याला कसे समजावू शकत होतो? ही न बदलता येणारी परिस्थिती होती. त्याला केवळ धीराच्या गोष्टी सांगायचा मोह टाळून मी प्रसंगाला तोंड द्यायचे असे ठरविले. मी त्याला, "डॉक्टर, तुम्ही तुमच्या पत्नीच्या आधी मृत्यू पावला असता तर काय झाले असते?" असा प्रश्न केला. तिच्यावर आकाश कोसळले असते. ती अतीव दुःखात बुडून गेली असती. तो म्हणाला. मी बोललो, "मग बघा, तुमच्या आधी जाण्याने ती तुमच्या वियोगाच्या दुःखातून बचावली. तिच्या वियोगाचे दुःख पचवून तिला तिच्या क्लेशातून वाचविण्याचे काम तुमच्यावर पडलंय. खरंय ना? याची किंमत मात्र तुम्हाला तुमच्या अश्रूंनी मोजावी लागत आहे." एकही शब्द न बोलता त्याने माझे हात आपल्या हातात घेऊन हलकेच दाबले नि हस्तांदोलन करून शांतपणे माझ्या ऑफिसमधून तो निघून गेला. त्याच्या दुःखात त्याला अर्थ सापडला नि त्याच्या क्लेशाची सुसह्यता वाढली. अर्थात हा खऱ्या अर्थाने उपचार नव्हता, कारण त्याला काही रोग झालेला नव्हताच. तसेच मी देखील सद्य परिस्थिती बदलू शकत नव्हतो. त्याच्या बायकोला परत जिवंत करू शकत नव्हतो. मी एकच काम केले होते, आपल्या दुःखाकडे बघायच्या त्याच्या दृष्टिकोनात मी जरासा बदल केला होता. त्यामुळे त्याच्या दुःखाबद्दलचे त्याचे मत बदलले होते. लोगोथेरपीचा सिद्धांत हाच आहे की माणसाची प्रमुख गरज केवळ सुख मिळवणे किंवा दुःख टाळणे ही नसून आल्या परिस्थितीमागे काही हेतू आहे असे वाटणे, जीवनातील अर्थ शोधणे ही आहे. दुःखात काही अर्थ आहे असे पटले तर माणूस ते भोगायला देखील तयार असतो. जीवनातील अर्थ समजून घेण्यासाठी दुःख असलेच पाहिजे असं नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की अटळ दुःखातही अर्थ शोधता येतो व तो शोधणे मनस्वास्थ्यासाठी आवश्यक असते. याचा अर्थ दुःखाला निमंत्रण द्या असा नाही. दुःख, मग ते मानसिक असो, शारीरिक असो की छळछावणीतील त्रासासारखे राजकीय असो, टाळता येण्यासारखे असले तर कारण शोधून त्याचे निर्मूलन करणे हेच शहाणपणाचे नि अर्थपूर्ण कार्य असते. विनाकारण दुःख भोगणे हे शौर्याचे काम नसून विकृतीचे लक्षण आहे. एडिथ वाइस्कॉफ जोएल्सन ही तिच्या मृत्यूपूर्वी जॉर्जिया महाविद्यालयात सायकॉलॉजी या विषयाची प्रोफेसर होती. आपल्या लोगोथेरपीवरील विवेचनात्मक लेखात ती म्हणते, आपली मानसिक आरोग्याविषयक सध्याची विचारप्रणाली माणूस सुखी असायला हवा यावर भर देते. दुःखाला ती रोगाप्रमाणे मानते. कदाचित अशी विचारसरणी न टाळता येणारे दुःख भोगणाऱ्याला त्याच्या दुःखाला असंतुलनाचे नाव देऊन अधिकच दुःखी करत असावी नि जगातील दुःखाचे प्रमाण वाढविण्यास कारणीभूत होत असावी. दुसऱ्या एका लेखात तिने आपला आशावाद प्रगट करीत म्हटले आहे, येथे सध्या बऱ्या न होऊ शकणाऱ्या रुग्णास त्याचे भोग ताठ मानेने भोगण्याची संधी न देता त्यावर अपमान व दीनतेचे दुर्दैवाचे ओझे लादले जाते. कदाचित लोगोथेरपी अमेरिकन संस्कृतीत शिरलेल्या अशा अनिष्ट कल्पनास आळा घालण्याचे काम करेल. कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की जेव्हा आपले कार्य आणि कर्तव्य करायच्या, आनंद उपभोगायच्या संधी आपल्या हातातून हिरावल्या जातात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही दुःख अटळ असते हे मात्र निर्विवाद. हे सत्य स्वीकारून धीराने आयुष्यातील आव्हानास तोंड दिले तर आयुष्य शेवटच्या क्षणापर्यंत अर्थमय आणि हेतुपूर्ण असल्याचे आपणास कळून येईल. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर जीवनात अर्थ बिनशर्त भरलेला असतो. न टाळता येणाऱ्या भोगातही संभाव्य अर्थाचे अंकुर असतात. छळछावणीतील हृदयात कोरल्या गेलेल्या एका अनुभवाची मला येथे आठवण येते. अनेक संख्याशास्त्रज्ञांनी नमूद केलेल्या आकडेवारीप्रमाणे
कैद्यांची छळछावणीतून जीवानिशी बाहेर पडण्याची शक्यता 28त एक एवढीच होती. ऑशविट्झमधील भयानक छळछावणीत मला पकडून नेण्यात आले असताना बरोबर पोटात लपवून आणलेल्या माझ्या पहिल्या पुस्तकाचे हस्तलिखित मला वाचविता येईल हे जवळजवळ अशक्यच होते. माझ्या त्या वैचारिक अपत्याच्या मृत्यूचे दुःख मला भोगावे लागले, त्यावर मात करावी लागली. माझ्या मागे माझे असे कोणीच नि काहीच शिल्लक राहणार नाही. ना शारीरिक अपत्य ना वैचारिक. हे मोठे दुःख होते. आता काय अर्थ राहिलाय आपल्या जीवनात, हा प्रश्न मनात भेडसावत होता. मला मी कळकळीने विचारत असलेल्या त्या प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते. कोठेतरी ते उत्तर आहे आणि ते मला लवकरच मिळेल हे मला माहीत नव्हते. मला माझे सारे कपडे देऊन टाकावे लागले होते. ऑशविट्झच्या स्टेशनवर आल्या विषारी वायुभट्टीत ढकलून मारून टाकलेल्या पुन्हा अभाग्याचे कपडे, त्याची फाटकी लक्तरे मला देण्यात आली होती. माझ्या हस्तलिखितांच्या पानांऐवजी माझ्या हातात आले ते नव्याने मिळालेल्या फाटक्या कोटाच्या खिशात असलेले हिब्रू प्रार्थना पुस्तकातील फाडून काढलेले एक पान. त्या पानावर सर्वात महत्त्वाची ज्यूइश प्रार्थना शेमा इस्राയേल लिहिलेली होती. आपले विचार नुसते कागदावर न मांडता ते आचरणात आणायचे हे आव्हान आहे. यापेक्षा जास्त त्या योगायोगाचा मी आणखी काय अर्थ लावू शकत होतो? त्या योगायोगाचे कारण मला समजू शकत नाही, पण त्याचा अर्थ मला कळलासा वाटतो. तेथेच काही वेळानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की आपला मृत्यू लवकरच होणार असे मला वाटू लागले. त्या आणीबाणीच्या काळात माझ्या बहुतांश सहकाऱ्यांपेक्षा माझी काळजी वेगळी होती. त्यांची काळजी होती आपण जगू का नाही, आणि नाही जगलो तर आपण आतापर्यंत जे भोगले ते सारे व्यर्थच जाणार याची. मला वेगळ्याच प्रश्नांनी ग्रासले होते. भोवताली जे काही मृत्यूचे तांडव नृत्य चालले आहे त्याला काय बरे अर्थ असावा, आणि त्याला जर अर्थ नसला तर मग जगण्याला तरी काय अर्थ उरणार आहे? आपण येथून सुटतो का नाही, एवढ्याच नि अशाच केवळ योगायोगाने घडणाऱ्या घटना म्हणजेच जर जीवन असेल तर जन्म जगण्यायोग्यच ठरत नाही असेच समजायचे का?